प्रत्येक कार्यामध्ये कोणत्याही फंक्शनमध्ये सोनं घ्यायची एक सवय असते आणि आपण प्रत्येक गोष्टीसाठी महिलांना तर खूप आवड असते सोन्याची, त्यामुळे ते कंटिन्यू सोनं खरेदी करत असतात. पण सोनं घेताना तुम्हाला एक सर्वात मोठी गोष्टीची काळजी घ्यावी लागते. ती काळजी आपण घेत नाही, त्यामुळे सर्रास जे सोनार आहेत ते आपल्याला सरळ सरळ लुबाडतात. त्याची तुम्हाला जाणीवसुद्धा होऊ देत नाहीत. तुम्हाला ते दुकानदार तुम्हाला दुकानामध्ये आल्यानंतर तुमच्याशी चहा पाणी देणार, तुम्हाला सर्व गोष्टी करणार. काही जर तुमच्याकडे पैसे नसले तर उधार देखील तुम्हाला सोनं देऊन जाणार. पण यामध्ये तुमचं नुकसान असतं. तुम्हाला मिश्रित सोनं, भेसळयुक्त सोनं आणि कमी ग्रॅममध्ये सोनं दिलं जातं, ज्याची तुम्हाला सोन्याची प्युरिटी मिळत नाही. त्यामुळे सोनं घेताना हमेशा एक गोष्ट खात्रीशीर बघा. तुम्ही कितीही अडाणी असू द्या, कितीही तुम्हाला नॉलेज यामधलं नसू द्या, तुम्ही साधे सरळ गोष्टीमध्ये बघायचं की त्या सोन्यावरती त्याला सांगायचं सोनाराला की मला हॉलमार्क पाहिजे, ते पण BSIचं हॉलमार्क पाहिजे. BSIचं जर हॉलमार्क दिलं तर त्याच्याबरोबर त्या BSIच्या बरोबर 5 अजून साईन असतात, जे त्या हॉलमार्क सेंटर जे आहे ते कोणत्या ठिकाणचं आहे आणि त्या ज्वेलरीचा कोड, ज्या ज्वेलर्स जो सोनार आहे त्या सोनाराचा कोड असतो त्याच्यावरती, प्लस ते कोणत्या वर्षी बनवले तो कोड असतो. त्यामुळे ज्यावेळी पण सोनं घेणार त्यावेळी त्याला तुम्ही आवर्जून 2 रुपये जास्त गेले तर जाऊ द्या, पण BSIचा हॉलमार्क असल्याशिवाय सोनं खरेदी करू नका. कारण तुम्ही स्वतःच्या स्वकष्टाचे पैसे तुम्ही जाऊन त्याच्याकडे देताय, तर तुम्ही ओरिजिनल गोष्ट घ्या. आणि फसवणूक करून आजपर्यंत हजारो लोक, कित्येक वर्ष लोकांना फसवत हे सोनार लोक आलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते मोठे होतात, पण लोकांना लुबाडून घेतात. लोकांना त्याचं काहीही कळत नाही, काही माहिती नसतं. त्यामुळे तुम्ही लक्ष द्या. त्याला आवर्जून सांगा की BSIचं हॉलमार्क मारल्याशिवाय मला सोनं नको आहे. BSIचं जर हॉलमार्क असेल तरच मला ते सोनं हवं आहे. भले तुमचे 2 रुपये एक्स्ट्रा जाऊ द्या, ते सोनं घ्या. नाहीतर सरळ तुमची जर ऐपत नसेल तर सरळ 1 ग्रॅम सोनं वापरा.